नमस्कार मित्रांनो, आज ये एक ऐसा वीडियो बनाने जा रहा हूं जिसमें मैं नहीं बोलूंगा, एक शख्स और बोलेगा। मराठी में है, आप चाहे तो हिंदी में उसको समझ सकते हैं। जो मैं एक एक शब्द कहना चाहता हूं, जितनी बातें मैं कहना चाहता हूं, आधी ही सही लेकिन उन्होंने सबका सब कहा है और इस भ्रष्ट सरकार की पूंगी बजा दी है। जरा सुनिए, आपको भी पता लग जाएगा कि सच्चाई क्या है। वंदे मातरम। महाराष्ट्र में पूरे देश में वायरल। भारत माता की जय। वंदे मातरम। माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि आता तुम्ही बघायला सुरुवात केलेली जितेंद्र भावेच लाईव्ह. निर्भय महाराष्ट्र पार्टी आज खारघर नवी मुंबई येथे पोहोचलेली आहे. 15 तारखेपासून सगळे ओला उबेर टॅक्सी चालक आणि मालक मुंबईच्या आझाद मैदानावर बसलेले होते. खूप संघर्ष केला. त्यांचे नेते डॉक्टर बिल्कुल केशव क्षीरसागर यांनी त्यांचा जीव टांगणीला लावला. सगळ्या स्तरावर चर्चा करण्याच्या सगळ्या प्रयत्नांच्या अंती या सगळ्या प्रश्नाचा मुख्य माणूस ट्रॅफिक कमिशनर भीमनवार साहेब यांच्यापर्यंत सगळ्या गोष्टी गेल्या आणि या प्रश्नाची दाहकता काय आहे ती त्यांना समजून सांगण्यामध्ये सगळे ओला उबेरवाले यशस्वी झाले खरे. पण आपल्या या राज्यामध्ये भांडवलदारांनी मंत्रालयासहित सगळं प्रशासन विकत घेतलेलं असल्यामुळं आणि ओला उबेर रॅपिडो यांचा सगळा व्यवसाय हा आरटीओशी निगडित असल्यामुळं आणि आरटीओ भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काहीच करत नाही याची माहिती सगळ्या नागरिकांना असल्यामुळं आणि भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणामध्ये सुप्रसिद्ध झालेला आरटीओ हे ओला उबेर रॅपिडो वाल्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यामध्ये यशस्वी झालेले नाहीत. बेरोजगारी हटवण्याचा कार्यक्रम सरकारकडे कधी नव्हता, नाही आणि नसेलही. कारण त्यांना त्यांचे खिसे भरणं, पेट्या खोके यांचे हिशोब करणं, टेंडर मध्ये हात मारणं, कार्यकर्त्यांची सेटलमेंट करणं, त्यांच्या 2 नंबरच्या धंद्यामध्ये आलेले सगळे संकट कसे आपल्याला परतवून लावता येतील याच्यामध्ये सगळे आमदार, खासदार, मंत्री हे कायम व्यस्त राहिलेले असताना या बेरोजगार युवकांनी स्वतःचा रस्ता स्वतः शोधला. कुठून तरी त्या ओला उबेरच्या त्या कंपन्या इथं आल्या आणि किलोमीटरनं सुरू असलेला धंदा, बऱ्यापैकी चालत असलेला धंदा, त्याच्यामध्ये त्यांनी येऊन पचका करून टाकला आणि ते आपसात स्पर्धा करत राहिले आणि दाखवायला काय लागले की ग्राहकाचं हित त्याच्यातच आमचं हित आहे. आणि ग्राहक हित करायच्या नादामध्ये या सगळ्या बेरोजगार युवकांनी स्वतःसाठी निर्माण केलेला रोजगार जो होता त्याच्यामध्ये तुकडे पडायला लागले. जशा जशा या गाड्यांची संख्या वाढत गेली तर आता तो प्रवास अगदी तुमच्या लायसन्सवर आणि तुमच्या आधार कार्डावर आणि पॅन कार्डावर लोक लोन द्यायला लागले 18% आणि पोरं त्या पण गाड्या घ्यायला लागले. त्याही गाड्यांची भरपड म्हणजे जो फायनान्शियली वीक होता त्याला सुद्धा गाडी मिळायला लागली. पण एवढं करूनही ही भांडवलशाही थांबली नाही. तिने क्रूर थट्टा केली. या सगळ्या बेरोजगारांनी रोजगार मिळवण्याच्या चक्करमध्ये उभा केलेला व्यवसाय त्याची सुद्धा क्रूर थट्टा भांडवलदारांनी केली. काही शहाजोग भांडवलदार असे आहेत की ज्यांच्या 50 गाड्या आहेत, ज्यांच्या 40 गाड्या आहेत, काहींच्या 100 गाड्या घेऊन हे लोक उतरतात आणि इंडिव्हिज्युअली एक गाडी चालवणारा माणूस दिवसभर गाडीमध्ये स्वतः तिष्ठत राहतो, ग्राहकाची वाट पाहत राहतो. ही वाट पाहायला लागू नये म्हणून ओला उबेर या कंपन्यांचा आधार त्यांनी शोधला की मला सातत्यानं भाडं मिळत नाही. त्यांनी स्वतःच्या एफिशियन्सी मध्ये बदल आणला. रात्रंदिवस गाडी चालवण्याची त्यांनी सगळी जद्दोजहद केली. जे म्हणाल ते तो करायला लागला. तरी सुद्धा हे सगळे आसमानी आणि सुलतानी संकट त्याचा पिच्छा सोडेना. या सगळ्या व्यवसायाला सरकारची कुठेही मान्यता नसल्याचं कोर्टानं सिद्ध केलं किंवा ट्रॅफिक कमिशनर सांगतो की ओला उबेरला कुठलाही सरकारी कायद्याचा आधार नाही. बिलकुल. तरी बिनबोबाट यांचे धंदे सुरू आहेत. पण पोरं काय विचार करतात, 4 पैसे मिळतात ना तर करूया आपण हे काम. बघा आता यांच्या पुढचे चॅलेंजेस काय काय आहेत, काय पद्धतीने हे सरकारला पोहोचतात. पोरं आहेत 25 वर्षापासून तर ते 60-65 वर्षाच्या वयोवृद्ध माणसापर्यंत फक्त हाताला काम पाहिजे ही जिद्द बाळगून हे लोक रात्रंदिवस कष्ट करतात. पण सरकार इतकं क्रूर आहे, हे सरकारच चोर आहे, या सरकारचे आरटीओ चोर आहे आणि जागोजागी दंड तर मारतातच. पण या दंडाशिवाय यांना काय काय द्यावं लागतं बघा. खाजगी वाहनांना जो रोड टॅक्स आहे त्याच्यापेक्षा जास्त रोड टॅक्स हे लोक भरतात.
यांना टोल टॅक्स मध्ये कुठेही सूट नाही, सूट नसावी, पण आमचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही टोल टॅक्स घेता, पण खड्ड्यांच्या रस्त्याशिवाय यांच्या पदरात तुम्ही काहीच पाडत नाही. यांना रोज रस्त्यावर येणे, रोज खड्ड्यात आपटणे, रोज मेंटेनन्स करणे, अशा परिस्थितीत सगळ्या संकटांचा सामना करत 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 पैसे कमवतात. आणि कुठला तरी पांढरा बगळा येतो, कुठला तरी आरटीओ येतो, कुठला तरी खाकी बगळा येतो, त्याच्या अंगात येतं, तो लगेच तो मोबाईल चालू करतो, त्याच्या पाठीचा फोटो काढतो, मनात येईल तशी मनमर्जी 500, 700, 1000, 2000, 5000 कसाही दंड ठोकून मोकळा होतो. म्हणजे यांनी सगळं केलेलं काम, त्याच्यावर पाणी फिरवण्याचं काम हे सरकार आणि सरकारची माणसं करत असतात. इन्शुरन्स किती असावा? या कमर्शियल गाड्या म्हणून यांचा इन्शुरन्स प्रीमियम यांच्या तुलनेमध्ये जास्त, तोही यांनी भरायचा. दर वर्षाला पासिंग करायचं म्हणजे करायचं. गाडी घेतल्यानंतर फक्त पहिल्यांदाच एक फॅसिलिटी आहे की 2 वर्षानंतर पासिंग करावं लागतं. फिटनेस सर्टिफिकेट कायमच घ्यायचंय, दर वर्षालाच घ्यायचंय. ऑथोरायझेशन करायचंच आहे. ईएमआयचा तगादा वेगळा. खाजगी कंपन्या त्यांचे वसुली करणारे ते टोळ भैरव म्हणजे वसुली माफिया, त्यांच्या टोळ्या, त्यांच्या दमदाट्या वेगळ्या. त्यांचं गाडीमधून त्या गाडी मालकाला कॉलर धरून बाहेर रपारप खेचणं, त्याला मारहाण करणं, हे सुद्धा त्या लोकांनी त्याचाही सामना करायचा आणि दंड मोठ्या प्रमाणावर भरतच राहायचे. एवढं कमी म्हणून का काय, प्रोफेशनल टॅक्स सुद्धा त्यांनीच भरायचा. त्यांनीच भरला पाहिजे, मान्य, बिलकुल. पण अरे नालायकांनो, टॅक्स 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 हा टॅक्स विषय भरून भरून हे पोरं रात्री झोपेमध्ये बरचळतात. टॅक्स टॅक्स अशी अवस्था तुम्ही त्यांची करून ठेवली. आणि त्या सगळ्या विरोधात 10-15 वर्षापूर्वी सुरू झालेल्या या कंपन्या 8-9 रुपये 10 रुपये हा रेट देत होत्या. त्यावेळेला 35 रुपये गॅस होता, त्याच्या तुलनेमध्ये पेट्रोलही 50, 60, 70 रुपये होतं. आज ते पेट्रोल 100 आणि 100च्या पुढे त्याचा काटा गेला. तुमच्या सीएनजीचा ऍव्हरेज रेट 85 ते 90च्या दरम्यान गेला. तरीही नतद्रष्टांनो, अरे नालायकांनो, तुमचे टाळके ठिकाणावर आहेत का? या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? या आरटीओ वाल्यांचे डोके ठिकाणावर आहेत का? आजही रेट काय देताय तुम्ही? 8 रुपये 9 रुपये 10 रुपये. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, लाज. म्हणजे तुम्ही जगूही देत नाही आणि मरूही देत नाही. या युवकांनी करायचं काय? तुम्ही रोजगारही देणार नाही. हे त्यांचा रोजगार शोधणार, सगळ्या संकटांचा आव्हानांचा सामना करणार आणि वरनं तुम्ही त्यांच्या उरावर बसणार. टॅक्स घेऊनही बसणार, दंड घेऊनही बसणार. त्यांना भाडेवाढ करून देणार नाही. भाडेवाढीच्या बद्दल त्यांनी आंदोलन केलं रे केलं की त्यांचं आंदोलन यशस्वी व्हायच्या टप्प्यात आलं की तुम्ही सत्ताधारी कुऱ्हाड घेऊन त्यांच्या मानकुटीवर घाव घालायला तयार. आणि आताच तो घाव तुम्ही घालून झालाय. डॉक्टर केशव क्षीरसागर जीव टांगणीला लावला या माणसानं. समाजसेवी माणूस आहे, त्याची ओला उबेरची गाडी नाही. फक्त त्याला या पोरांचं दुःख समजतं म्हणून त्यांनी त्याचा आत्मा जाळला, त्यांनी त्याचा जीव टांगणीला लावला आणि आंदोलन यशस्वी होतंय असं टप्प्यात येतंय दिसतात. ज्या सरकारने या सगळ्या लोकांना मायेची पांघर घालायची, ज्या सरकारने या पोरांची काळजी घ्यायची, त्यांना परत देशोधडीला लावण्याचा कार्यक्रम केला आणि आसुरी आनंद भोगला. कसं आंदोलन तोडलं, कसा संप मिटवला आणि राक्षसी हसू तुम्हाला मंत्रालयात घेता आलं. लाजा वाटू द्या रे, लाजा वाटू द्या. त्यांना रिझनेबल तरी तुम्ही देणार आहात की नाही? त्यांचा 35 रुपये रेट बनतो तुमच्या शासकीय पत्रकानुसार, तुमच्या GR नुसार रुपये 35चा रेट बनतो त्यांचा. तर तुम्ही हरामखोरांनो हायकोर्टात जाता, रिट पिटिशन दाखल करता, यांचं आंदोलन कसं चुकीचं आहे, कसं बेकायदा आहे हे त्या कोर्टात जाऊन सांगता. म्हणजे हरामखोरी कितपर्यंत असावी? काय तर म्हणे यांनी रस्त्यात गाड्या अडवल्या, त्या पोरांना गाड्यातनं खेचून बाहेर काढलं. अरे कशाला खेचून बाहेर काढतील? जो चालवतो त्यालाही कळतं ना त्याच्या बुडाखाली आग लागली किती आहे. त्याला समजून सांगितलं, तो समजला ना. त्याला कुठं दागदापटशा केला, कुठं त्याच्या गाड्या फोडल्या. काय तुमचाच पेन, तुमचाच कायदा, तुमचेच पोलीस, तुमचेच वकील, तुमचेच न्यायालय, तुमचेच मंत्री, तुमचेच अधिकारी. वाटेल तसा नंगा नाच सुरू आहे तुम्हा लोकांचा. म्हणजे या पोरांनी जगायचं नाही. मग आता यांना काय ड्रग्सचे पाकिट द्या, ड्रग्स पिऊन पण ते उताने पाताने. तसाच करा. यांच्या बायका पोरांना देशोधडीला लावा. यांनी कधीच यांचे पोरं चांगल्या शाळांमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये शिकवायचेच नाही. यांनी कधी चांगल्या दवाखान्यात आरोग्य सेवा घ्यायचीच नाही. यांनी कधी काजू बदाम पिस्ते खायचेच नाही. अरे तुम्ही इतके हरामखोर यांच्या आयुष्यात काजू बदाम पिस्ते सोडा रे. शेंगदाणे फुटाणे तरी द्या ना, ते सुद्धा द्यायची अवकात नाही. 2025 मध्ये पोरं काय मागून राहिले? 15 वर्षापूर्वीचा 8, 9, 10 रुपये रेट आहे. लाजा वाटू द्या 15 वर्षानंतर किमान. ज्या पुण्याला 25 रुपये रेट तुम्ही दिला होता त्या गायकवाड मॅडमनी,
भीमनवार साहेब त्यांना प्रश्न करून विचारतो, कळसकर साहेब त्यांना प्रश्न करून विचारतो, बाई तुम्ही हे कसे दिले 25 रुपये? आता बाईचं डोकं फिरलं होतं का तुमचं डोकं फिरलं होतं? अरे बाईनी मानवतेच्या दृष्टीनं विचार केला रे, अभ्यास केला या केसचा, आणि पुण्यामध्ये दिले 25 रुपये, 3 महिने 25 रुपये रेट चालला तुमच्या डोळ्यात, तो सुद्धा खुपला. जसं काय तुमच्या बापाचे पैसे लुटत होते हे पोरं. ग्राहक देणार होता ना तुम्हाला, तुमच्या परवानग्या द्यायच्या होत्या ना रे, आणि त्या परवानग्या दिल्याने काय तुमच्या मतामध्ये कमी येणार होती का? ग्राहक देवो भव, ग्राहक देव आहे, ग्राहक राजा आहे, मान्यच आहे आम्हाला. अरे पण तुम्ही आखलेल्या धोरणामध्ये तर ग्राहक देव आहे, ग्राहक राजा आहे याचा तुम्ही विचार जर केला होता, म्हणून तर तुम्ही 32 रुपये रेट दिला ना. 32 रुपये रेट देणारे पोरं तर नव्हते, अख्ख्या महाराष्ट्रातले पोरं नव्हते आले तिथं 32 रुपये रेट काढणारे. तुमचेच टाळके होते, तुमचेच IAS अधिकारी होते, तुमचेच IPS अधिकारी होते, तुमचेच IRS अधिकारी होते, तुमचेच सचिव होते, तुमचेच मंत्री होते, तुमचेच आमदार होते, तुमचेच खासदार होते, तुमचाच पक्ष होता, तुमचेच नेते होते, आणि तुमचा ट्रॅफिक कमिशनर होता. आणि काय नाचवता म्हणे, ट्रॅफिक कमिशनरच्या मनगटात जोरच नाही. तो म्हणतो RTA सांगेल तसा मी करेल. अरे 36-38 RTA तुझ्या हाताखालचे ना रे राजा. हा, एवढं टाळकं तुझ्या ठिकाणावर नाही रे, एवढी बुद्धी चालत नाही रे. नोकराला तू विचारणार तुझ्या हाताखालच्या, अरे आता काय करायचं, कसं करायचं, अरे किती रेट ठरवायचा, तुझी अक्कल शेण खायला गेली का? तुला कशाला झक मारायला बनवला ट्रॅफिक कमिशनर? किती फुटबॉल कराल, किती फुटबॉल कराल, किती फुटबॉल कराल. देवा भाऊ लक्ष द्या, पोरं देशोधडीला लागायची वेळ आली. हप्ते भरता येत, हप्ते भरता येत, अरे हप्ते भरता येत, अरे CNG गॅस भरता येत, अरे भाडं मिळत, भाड्याची वाट पाहून पाहून जीव जायला लागला, भाडं मिळत. देवा भाऊ भाडं मिळत, देवा भाऊ CNG मिळत, देवा भाऊ CNG मिळत, देवा भाऊ भाडं मिळत. आता मारून टाकाय पोरं, विषय संपला. आज तुम्हाला सगळ्यांना तुमचा आरसा दाखवला या खारघरमध्ये, नवी मुंबईमध्ये येऊन. असेल हिंमत सरकारची तर सोडवून दाखवा यांचा प्रश्न. हे कोणी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा अमेरिकेतले किंवा UK किंवा थायलंडचे पोरं नाही, किंवा हे पाकिस्तान, अफगाणिस्तानचे पोरं नाही. हे पोरं भारतीय, भारतीय भारत मातेचे लेकरं आहे. त्यांना तुम्ही उपाशी मारून राहिले. लाजा वाटू द्या, लाजा वाटू द्या. आम्हाला तुमची लाज वाटते, 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 लाज वाटते. वंदे मातरम. मित्रांनो, आता मला काय बोलायची गरज नाही. मुझे अभी कुछ बोलने की जरूरत शायद नहीं है. जय महाराष्ट्र, जय हिंद.